नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रज्ञा परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथील गणित विषय समितीमार्फत घेतलेली ही परीक्षा या ठिकाणी थोडीशी काठिण्य पातळीची असते ही परीक्षा, परंतु भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी यातील बरेच प्रश्न उपयुक्त असतात. त्या दृष्टिकोनातून ही परीक्षा जरी झालेली असली तरीसुद्धा या प्रश्नांची उत्तरे आपल्या संग्रही असावीत. निश्चितच याचा आपल्याला उपयोग होणार आहे. 8 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. 9वा आणि 10वा प्रश्न आज या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. 9वा ई त्यातला दोन गुणांचा आहे. 51 ते 80 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 80. 51 ते 80 पर्यंतच्या प्रथम मूळ संख्या पहा. 53, 59, 61, 67, 71 आणि 73 या मूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्या 71 व 73 आणि 59 व 61 दोनचा फरक आहे. ह्याच्यामध्ये 71 व 73 आणि 59 व 61. ओके. प्रश्न 9व्यातला बी आहे. समीकरण सोडवा. सॉल्व द इक्वेशन. 5 कंसात x वजा 8 बरोबर 2 कंसात x वजा 5. या ठिकाणी बाहेरच्या पदातल्या पदाला गुणायचं. 5 गुणिले x 5x वजा 5 गुणिले 8 45 बरोबर 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले 5 वजा 10. x एका बाजूला घ्यायचे. 5x वजा 2x आणि वजा 40 पलीकडे गेले. वजा 10 पूर्वीच आहे. वजा 10 अधिक 40. 5x मधून 2x गेले. 3x उरले. अधिक 40 वजा 10 वजा 30. दोन्ही बाजूला 3 भागून x बरोबर 3 10 30 वजा 10 x बरोबर वजा 10. ओके. त्यानंतर या ठिकाणी 5 x वजा 8ला गुणल्यानंतर 5x वजा 45 बरोबर 2 x वजा 5ला गुणल्यानंतर 2x वजा 10. x एका बाजूला 5x वजा 2x बरोबर वजा 10 वजा 40 अंक एका बाजूला अधिक 40 वजा 10 वजा 30. 3x या ठिकाणी वजा 10 अधिक 40 अधिक 30. ओके. आणि x बरोबर 3 10 30 अधिक 40 वजा 10 अधिक 30. ओके. त्यानंतर प्रश्न सी आकडा त्यातला प्रश्न 9व्यातला. सोबतच्या आकृतीत a अधिक b बरोबर 267, b अधिक c बरोबर 223. a b c x y z यांच्या किमती काढा. In figure a plus b is equal to 267, b plus c is equal to 223. Then find the values of a, b, c, x, y, z. ओके. या ठिकाणी x अधिक a बरोबर 180. ओके. रेषे जोडतील कोण? b अधिक y बरोबर 180 आणि a अधिक z अधिक c बरोबर 180 रेषीय जोडीतील कोन. ओके. आणि या सर्वांची बेरीज x अधिक a अधिक b अधिक y अधिक z अधिक c बरोबर 3 वेळा 180. या ठिकाणी x अधिक y अधिक z एकत्रित करूया आणि अधिक a अधिक b अधिक c एकत्रित करूया. 18 त्रिक 54 540. ओके. x अधिक y अधिक z त्रिकोणातील 3 कोणांच्या मापांची बेरीज आहे. 180 अधिक a अधिक b अधिक c बरोबर 540. त्यामुळे a अधिक b अधिक c बरोबर 540 हे 180 पलीकडे गेले वजा 180. त्यामुळे a अधिक b अधिक c बरोबर 360 या ठिकाणी तिघांची बेरीज. परंतु b अधिक c किंवा a अधिक b 267 दिलेला आहे. 267 अधिक c बरोबर 360. c बरोबर 360 267 पलीकडे गेले वजा 267. 360 वजा 267. c बरोबर 10 मधून 7 गेले उरले 3. 36 मधून 27 गेले उरले 9.
93C किंमत आलेली आहे. बी अधिक सी काय आहे? बी अधिक सी आत्ताच आपण पाहिलं. बी अधिक सी 223 दिलेलं आहे. 223. बी अधिक सीची किंमत 93 आहे, बरोबर 223. बी बरोबर 223 वजा 93. 223मधून 93 गेले, 3 गेले 0. 22मधून 9 गेले 13. बी बरोबर 130. सी बरोबर 93. त्यानंतर एक्स अधिक ए बरोबर 180. रेषीय जोडीतील कोण आहेत? या ठिकाणी ए अधिक बी बरोबर 267 दिलेला आहे. एची किंमत बीची किंमत आपण 130 काढलेली आहे. ए अधिक 130 बरोबर 267. ए अधिक बी 267 प्रश्नामध्ये दिलेला आहे. ओके, त्यामुळे ए बरोबर 267 वजा 130. 7मधून 0 गेले 7. 26मधून 13 गेले, उरले 13. ए बरोबर 137. बी बरोबर 130. सी बरोबर 93. वाय अधिक बी बरोबर या ठिकाणी 180 आहे. रेषे जोडतील कोण? वाय अधिक बी. आत्ताच आपण बी 130 काढलेला आहे. वाय अधिक 130 बरोबर 180. वाय बरोबर 180 वजा 130 बरोबर 50. वायची किंमत 50. झेड अधिक सी बरोबर, हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे? झेड अधिक सी बरोबर 180. सी 93 काढलेला आहे. झेड अधिक सी बरोबर 93 बरोबर 180. झेड बरोबर 180 वजा 93. 10मधून 3 गेले, उरले 7. आणि 18मधून 10 गेले, उरले 8. 87. ओके, 87 अंश. ए बरोबर 137 अंश. झेड बरोबर 87 अंश. त्यानंतर बी बरोबर 130 अंश. सी बरोबर 93 अंश. ओके, पुन्हा एकदा पूर्ण किमती बघा. ए बरोबर 130 अंश. बी बरोबर 130 अंश. सी बरोबर 93 अंश. एक्सची किंमत चुकून राहून गेली आहे. ए अधिक एक्स बरोबर 180. यामध्ये आपण एची किंमत काढलेली आहे 137. 137 अधिक एक्स बरोबर 180 अंश. एक्स बरोबर 180 वजा 137. एक्स बरोबर 180तनं 37 गेले 43 अंश. ओके, एक्स 43 अंश. वाय 50 अंश. झेड 87 अंश. ए 137 अंश. बी 130 अंश आणि सी 93 अंश. ओके, अशा पद्धतीनं सोबतच्या आकृतीत त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकाशी एक संगतीनुसार एकरूप आहेत? इन द गिवन फिगर पार्ट्स बिअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्गरंट. स्टेट द टेस्ट ऑफ करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रँगल्स आर कॉन्गरंट. या ठिकाणी पहा, एक्स जे आय हा काटकोन त्रिकोण आहे. एल जे आय हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. के एल हा काटकोनी समभुज भुजा कर्ण आहे. एल आय एल सुद्धा कर्ण आहे. आणि ही सामायिक भुजा आहे. आय जे सामायिक भुजा आहे. त्यामुळं कर्ण भुजा कसोटी कसोटीचं नाव कर्ण भुजा कसोटी. आणि के जे आय संगत एल जे आय के जे आय एल जे आय ही शिरोबिंदूमधली एकाशी एक संगती आहे. ओके, 700 रुपयाचे दशादशे 10 दराने किती वर्षात 847 रुपये रास होते? ओके, इन हाऊ मेनी इयर्स RS 700 विल अमाउंट टू RS 847 ॲट ए कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 10 PCPA. ओके, या ठिकाणी मुद्दल P बरोबर 700 आहे. आर बरोबर दर 10 आहे.
रास ए बरोबर 847 आहे. सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा यन. या ठिकाणी ए 847 बरोबर पी 700 आहे. 1 अधिक दर आहे 10 भागिले 100 कंसाचा यन. 847 हे 700 गुणिले आहे तो भागिले आले इकडं. 847 भागिले 700 बरोबर 1 100 1 100 आणि 10 110 भागिले 100 कंसाचा यन. इथं शून्याला शून्य गेले त्यामुळं 7 भाग होते वरती. 7 1 7 उरला 1 7 दूनी 14 7 1 7 खाली 7 1 7 2 शून्य 100. इथं शून्याला शून्य गेले 11/10 भागिले यन. त्यामुळे या ठिकाणी 121चं वर्गमूळ 11 100चं 10 11 भागिले 10चा वर्ग म्हणजेच 121 भागिले 100 11 भागिले 10 कंसाचा यन म्हणजेच यन बरोबर 2 वर्षे. ओके. म्हणजे 700 रुपयाचे दशादशे 10 दराने 2 वर्षात रास 847 रुपये होते. ओके. शेवटचा प्रश्न 5 गुणांचा 31.4 सेमी क्षेत्रफळ असलेले वर्तुळ काढा. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र आहे पायार वर्ग. 31.4 बरोबर पायची किंमत 3.14 गुणिले आर वर्ग. आर वर्ग बरोबर या ठिकाणी 31.4 भागिले 3.14 आर वर्ग बरोबर या ठिकाणी पहा दशांश चिन्ह आपल्याला समान करून घ्यायचं असेल तर इथं 0 करून घेतलं म्हणजे 31.40 करून घेतलं. 3.14 दशांश चिन्ह समानच ठिकाणी आहे. 31.4 का 31.40 काय हा दशांश चिन्ह गेले. 3140 भागिले 314 आर वर्ग बरोबर या ठिकाणी 314 1 314 10 आणि आर बरोबर आर वर्ग 10 आर वर्गचा आर आणि 10चं वर्गमूळ वर्गमुळात 10. ओके. या ठिकाणी आपण ए बी काटकोन करणाऱ्या 2 भुजा आहेत बी सी या ठिकाणी 3 घेतली ए बी 1 घेतली. तर आपल्या लक्षात घ्या याच का बाजू घेतल्या तर या ठिकाणी त्रिकोण ए बी सी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी वर्ग कर्ण वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए बी वर्ग. 3चा वर्ग बी सी वर्ग म्हणजे आणि ए बी वर्ग म्हणजे 1चा वर्ग. ए सी वर्ग बरोबर 3चा वर्ग 9 अधिक 1चा वर्ग 1. ए सी वर्ग बरोबर 10 आणि ए सी बरोबर वर्गमुळात 10. ओके. म्हणजे ए सी या ठिकाणी वर्गमुळात 10 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ए सी त्रिज्या असणारं वर्तुळ आपल्याला काढायचं आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ 31.4 असणार आहे. ओके. म्हणजे ए सी त्रिज्या वर्गमुळात 10 असेल तर त्याचं हे क्षेत्रफळ 31.4 आहे. ओके. 31.4 वर्गमुळात 10 म्हणजे ए सी एवढी आपण त्रिज्या घ्यायची आहे. पहा आपण घेतलेली आहे त्रिज्या ही म्हणजे वर्गमुळात 10 या ठिकाणी त्या त्रिज्याचं वर्तुळ काढायचं आहे. हे बी सी सुद्धा या ठिकाणी वर्गमुळात 10 आहे. वर्तुळ कंपासमध्ये 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आणि इथं चाप मारायचा आहे तो 1 आणि साहजिकच या ठिकाणी हा काटकोन असणार आहे. इथं आपला ए आहे आणि आत्ता काढलेला काटकोन त्रिकोण आहे तो इथं मिळालेला आहे. ओके. अशा पद्धतीनं 3 सेमी आणि इथं 1 सेमी. ओके. इथं हा काटकोन झालेला आहे. हाच तो काटकोन त्रिकोण आहे म्हणजे 31.4 सेंटीमीटर वर्ग या
वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. ओके, ज्याची त्रिज्या या ठिकाणी ॲक्च्युली बी हा वर्तुळाच्या परिघावर नाही, सी हा वर्तुळाच्या परिघावर आहे. या ठिकाणी ए बी हाच हुबेहूब काटकोन त्रिकोण काढायचा आहे. बी सी 3 आहे, हे बी सी 3 आहे. सी केंद्र आहे 3 सेंटीमीटर. बी हा वर्तुळाच्या परिघावर नाही. वर्तुळ कंपासमध्ये 1 सेंटीमीटर अंतर घेतलेला आहे. हा चाप मारलेला आहे वर्तुळाच्या परिघाला छेदणारा. हा आपला 1 सेंटीमीटर आहे. ए बी 1 सेंटीमीटर आहे. ओके, इथं 1 सेंटीमीटर लिहितोय. आणि ए सी या ठिकाणी ही जी त्रिज्या आहे ती ए सी ही वर्गमुळात 10 आहे. ओके, अशा पद्धतीनं यापूर्वी थोडीशी चुकी झालेली होती. बी हा सुद्धा वर्तुळाच्या परिघावर होता नाही, सी केंद्र घ्यायला हवा होता. आता घेतलेलं आहे सी बी 3 सेंटीमीटर. इथं काटकोन आहे आणि वर्तुळ कंपासमध्ये 1 सेंटीमीटर अंतर घेऊन बी केंद्र घेऊन वर्तुळाच्या परिघाला छेदणारा कंस काढल्यानंतर ए बी सी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. ए सी ही वर्गमुळात 10 त्रिज्या आहे, वर्गमुळात 10 सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीनं काही प्रश्न आव्हानात्मक आहेत. काळजी घ्यावी आणि अचूकता यावी. हा व्हिडिओ आपण आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्वतः लाईक करून शेअर करावा. धन्यवाद.